आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण 1 तास इथं या ठिकाणी योग केला आहे. काय संदेश द्याल गोंदियावासियांना? आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आज नगर उत्सव योग समितीद्वारा आणि नगर परिषदच्या माध्यमाने या ठिकाणी सकाळी 6 वाजेपासून ते 7:30 वाजेपर्यंत आज योगा दिवसाचा अभ्यास केला गेला. पूर्ण 1 तास योग प्राणायाम शिकवण्यात आली. मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अतिशय मेहनतीने पैसे कमवतो स्वतःच्या शरीरासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, परंतु हा नियमाने आपण अभ्यास करत नसल्यामुळे आपले अर्ध्याधिक पैसे जे आहेत दवाखान्यामध्ये खर्च होतात. ते जर वाचवायचे असेल माझी गोंदियावासियांना आपल्या माध्यमाने विनंती आहे की सगळ्या लोकांनी जर आपल्या घरी नित्य नियमाने 1 तास योगाभ्यास केला आणि ज्याचं महत्त्व संपूर्ण जगाने ओळखलेलं आहे तर निश्चित रूपाने गोंदियावासींनी ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या तंदुरुस्तीचं राज यामध्ये लपलेलं आहे. ही भावना त्यांच्या मनामध्ये आल्यावर त्यांनी निश्चित रूपाने आपल्या घरी 1 तास योग केला पाहिजे. योगा हा भारतातून संपूर्ण एक छोटी सी अनाउंसमेंट है आर्ट ऑफ जगामध्ये लिविंग गोंदिया की ओर से। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जो आपको मोदी एक जी पैगाम दिख रहा है, सोमनाथ के द्वारा सोमनाथ के शिवलिंग का गोंदिया में आगमन हो संपूर्ण रहा है। जगात आज योगा पोहोचलेला आहे. सर्व इसके योगा संदर्भ करतात. में आणि वहाँ डेट दी हुई है तर 2 सर्वच तारीख को योगा माहिती गोंदिया आहे. में पण योगा जे आर्ट आहे ऑफ लिविंग स्वामी जी सोमनाथ का आपण असं म्हणू शिवलिंग शकत नाही जो की 1000 वर्ष बाद हमारे देश में आया है, इसका गोंदिया में नगर में आगमन हो रहा है और स्वागत लॉन में करत आहेत. एक रुद्राभिषेक और दर्शन समारोह रखा गया है. लोक एकत्रित होतात आणि तो स्वागत लॉन सोबत में करतात. आप सभी आपण लोग तो दिवस सादर पाळतो. आमंत्रित हैं. निःशुल्क कार्यक्रम योगाचा आंतरराष्ट्रीय दिवस आज आहे, पण माझ्या मते योग हा नेहमी केला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा एक छोटासा जरी हिस्सा असला तरी रोज योग करून आपल्या शरीराला निरोगी ठेवला पाहिजे अशी माझी आशा आहे.